चला पीपीटी शेअर करते मी. दिव्या बेटा, तुला हे आठवते आपण लास्ट क्लासमध्ये अप्रकट उष्मा इंग्लिश मध्ये ज्याला लेटंट हीट म्हणतात ते शिकलेलो. त्याची व्याख्या त्याची व्याख्या सांगू शकशील? यस मॅम. हा सांग बेटा. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात. हा, एक होता वितळण्याचा विशिष्ट उष्मा अप्रकट उष्मा आणि दुसरा काय होता? बाष्प होण्याचा. येस, बाष्प होण्याचा अप्रकट उष्मा. ह्याच्यावर आधारित चला आता जे लास्ट क्लासमध्ये नव्हते त्यांच्यासाठी मी पटापट रिवाइज करून देते. मुलांनो, तुम्ही हवं तर तुमच्या समोर पुस्तक उघडून ठेवा. ठीक आहे. तर बघा, पहिले आपण काय बघितलेलं, पहिल्या तासाला आजचा हा धड्याचा तिसरा लेक्चर आहे. तर फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेलं की उष्णता आणि तापमानामध्ये काय फरक असतो ते उदाहरणाद्वारे आपण समजून घेतलेलं होतं. आणि उष्णतेचे जे आहेत ते 3 प्रकार आपण जे बघितलेले होते, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन, हे 3 प्रकार आपण बघितलेले. त्याच्यानंतर ना मागच्या क्लासमध्ये आपण अप्रकट उष्मा काय असतं ते बघितलेलं, राईट? की आपण ना जसं पाणी उकळायला लागल्यावरती तरी पण आपण खालून गॅसने त्याला देतोच आहे, उष्णता देतोच आहे, पण पाणी काय नाही होतंय, पाण्याचं तापमान काही 100च्या वर जाईच ना. मग आपण जी उष्णता देतोय ती कुठे जाते? तर ती उष्णता कुठे जाते? त्या द्रवाचं बाष्पामध्ये, वायूमध्ये रूपांतर करण्यासाठी. मग टेम्परेचर स्थिर ठेवून पाण्याने जे उष्णता शोषली आणि पाणी स्वतः वायूमध्ये कन्वर्ट झालं, त्या उष्माला, त्या उष्णतेला जे आपण एक्स्ट्रा उष्णता दिली त्याला आपण काय म्हणतो? अप्रकट उष्मा. ते आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेलं. ठीक आहे. तर हे तेच ही एक्सपेरिमेंट आहे. 2 वेळा असं होतं. पहिल्यांदा कधी होतं? बर्फ पूर्णपणे वितळतोय तोपर्यंत तापमान 0च आहे, जरी आपण खालून त्याला गरम करतोय. तर पहिल्यांदा वितळताना तसं होतंय आणि दुसऱ्यांदा बाष्पात रूपांतर होताना तसं होतंय. म्हणून हा जो अप्रकट उष्मा जो आहे तो पण 2 प्रकारचा आहे. ठीक आहे. इथे आता तुम्ही बघू शकता. थांबा, मी ह्याला ना थोडीशी याची साईज वाढवते, मला कदाचित दिसत नसेल. थोडस मोठं दिसत असेल आता. स्पेसिफिक लेटंट हीट ऑफ मेल्टिंग, वितळण्याचा विशिष्ट प्रकट उष्मा, आणि स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन, बाष्पनाचा अप्रकट उष्मा. आणि हा इथे जी आकृती दिली आहे ही पण आकृती मी गेल्या वेळी तुम्हाला झूम करून एक्सप्लेन केलेली होती. ठीक आहे. हा, आता हे पण आपण बघितलेलं. पुनर्हिमायन काय असतं हे पण आपण बघितलेलं. त्याच्यानंतर ना पाण्याचे असंगत आचरण, ह्याच्यासाठी आपण गेल्या वेळी व्हिडिओ बघितलेला. आता ह्याला मी आज थोडस जास्त डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, ते तुम्हाला आता समजेल. ठीक आहे. काय होतं मुलांना, आता ह्याच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची. आपण ना स्थायू, कुठला पण एक स्थायू घ्या. आता जसं त्या दिवशी आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे, त्याच्यामध्ये हा चॅप्टरला जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं ना तुम्हाला खूप इझी वाटेल, डिफिकल्ट नाही वाटणार. मग गेल्या वेळी आपण बघितलेलं की एक व्हिडिओ मध्ये त्यांनी काय घेतलेलं, बटर घेतलेलं. ह्याला मी झूम केलंय तुम्हाला नीट दिसावं म्हणून. ठीक आहे. तर आपण काय बघितलेलं, एक बटर होतं, ते बटरला वितळवलं की काय होते, ते बटर वितळते म्हणजे काय, स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होतंय. मग ऑब्व्हियसली द्रवाला जास्त जागा लागते ना. बटर तुम्ही छोट्याशा प्लेटमध्ये पण ठेवू शकता. तो क्यूब, त्याचा क्यूबला मराठीत काय म्हणतात?
तो आयताकार बटर जो आहे तो किंवा चौकोनी बटर जो आहे तो तुम्ही थोड्याशा जागेमध्ये पण ठेवू शकता. पण ज्यावेळी ते बटर वितळते तर ती जास्त जागा व्यापते. जास्त जागा व्यापते म्हणजे काय होते, त्याची व्हॉल्यूम वाढते. व्हॉल्यूम म्हणजे काय, आकारमान वाढते, त्याचं जास्त मोठा आकार घेते ते, बरोबर आहे. याचा अर्थ काय आहे, जर आपण उष्णता दिली तर आकारमान वाढायला पाहिजे आणि उष्णता काढून घेतली तर काय व्हायला पाहिजे, आकारमान कमी कमी व्हायला पाहिजे, बरोबर आहे. तर पाण्याचं काय होते बघा, एक्झाम्पल घेऊया आता, नीट समजून घ्या. तुमच्यापैकी किती जणांनी हे अनुभवलंय घरामध्ये, जर तुमच्या फ्रीज असेल तर, की पाण्याची जी बॉटल आहे पाणी भरून फ्रीज मध्ये ठेवली आणि पूर्ण भरलेली, थोडे पण जागा शिल्लक नाही ठेवली तुम्ही आणि ती बॉटल जी आहे तर मग ती तडकली किंवा काय झालं, ती बॉटलची काय काय डिझाईन अशी होती की ती बॉटलचे ते पार्ट्स आतमध्ये घुसलेले, पण ते नंतर पाणी बर्फ बनल्यावर ते पार्ट्स पण बाहेर आले आणि ते बॉटलचे आकार मोठा झाला. असं किती जणांनी अनुभवले, हात वर करा. अच्छा, कोणीच नाही अनुभवलं, बरं ठीक आहे, ट्राय करून बघा. हा थांबा, माझ्याकडे एक बॉटल आहे, तुम्हाला दाखवते, कामात येईल. बॉटल एक ठेवलेली, दिसते ही बॉटल. आता बघा, ह्या बॉटलची डिझाईन अशी आहे की हा मधला भाग आतमध्ये घुसलाय, बरोबर आहे, आणि खालची पण डिझाईन अशी आहे की काय काय आतमध्ये पार्ट घुसलेत आणि काय काय बाहेर आहेत. तर आता मी पाणी ह्याच्यामध्ये पूर्ण पॅक एकदम पाणी भरलं आणि हिला फ्रीज मध्ये ठेवली, बर्फ होईल ऑफकोर्स हिचा फ्रीजर मध्ये. मग होते काय, तर आकार वाढतोय. आकार वाढल्यामुळे मग हे जे आतमध्ये घुसलेले डिझाईनचे पार्ट्स आहेत ना, ते पण बाहेर येतील आणि ह्या बॉटलचा शेप थोडासा चेंज होईल. तर व्हायला उलट पाहिजे होतं. आपण कुठल्या पण गोष्टीचा काय करतोय आपण, हेच उलट तुम्ही केलं ना मुलांनो, हे जर तुम्ही तेलाबरोबर केलं किंवा बटर, वितळलेला बटर बरोबर केलं, हा तुमच्या घरी घी असेल तर घी बरोबर केलं, तर त्याच्यामध्ये असं नाही होतंय. तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घी घेतलं आणि ते जर फ्रीज मध्ये ठेवलं तर तुम्ही बघचाल की आधी जेवढी वाटीची जागा व्यापलेली त्या घीने, ते घी बर्फ बनल्यावर तर त्याने कमी जागा व्यापली. पण पाण्याचं असं नाहीये. पाण्यामध्ये काय होतंय, समजा आता आजचं तापमान आहे 25°, तर पाण्याचं पण तापमान 25 असेल, तर आपण त्याला फ्रीज मध्ये ठेवलं, तर फ्रीज मध्ये ठेवल्यावरती पाण्याचं तापमान जसं 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 कमी होतंय तसं हळूहळू त्याची व्हॉल्यूम, त्याचं आकारमान पण कमी होतंय, नाही असं नाही. पण 4 अंशाला आल्यावरती पाण्याचं आकारमान परत वाढते. हे आपण त्या दिवशी व्हिडिओमध्ये बघितलेलं. तर होते काय, पण ह्याचा फायदा आहे आपल्याला. कसा फायदा आहे बघा. आता जसं की तो व्हिडिओ जर तुम्हाला आठवत असेल तर, समजा एक कुठला तरी खंड आहे जिथे खूप थंडी असते, आता आता जस्ट गरमी जाऊन थंडी पडायला सुरुवात झाली, तर मग काय होणार आहे, हळूहळू जसं जसं तापमान कमी होते तर जे उष्ण पाण्याचे कण असतील ते वर जातील, थंड खाली येतील, परत खालचे कण वर जातील, खाली येतील. हे आपण बघितलेलं त्या दिवशी कन्व्हेक्शन ह्या प्रोसेसमध्ये, की गरम पार्टिकल्स नेहमी वर जातात, थंड खाली येतात. मग त्या अनुषंगाने की नाही मुलांनो, बर्फ बनायला खालून सुरुवात व्हायला पाहिजे, की सगळे थंड खाली जमा झालेत आणि वरती जे आहे ते गरम वाले. तर खाली बर्फ पाहिजे, वर पाणी पाहिजे. पण होतं काय बघा, आपण नॉर्मली ग्लासमध्ये पण बर्फ टाकल्यावर बर्फ वर तरंगतोय आणि खाली पाणी आहे. होतं असं, उलट व्हायला पाहिजे, जेव्हा की बर्फ खाली जायला पाहिजे, पाणी वर राहायला पाहिजे, कारण पाणी हे द्रव आहे. तर हे पाण्याचं हेच विसंगत आचरण आहे की 4 अंश तापमानाला आल्यावरती त्याचं आकारमान कमी होण्याऐवजी त्याचं आकारमान वाढतं. आणि म्हणून ह्याचा फायदा काय आहे की 4 अंशाला हे वरचं जे पाणी आहे ते बर्फ बनतं आणि खालचं पाणी पाणीच राहतं. त्याच्यामुळे वरच्या बर्फाच्या तापमानापेक्षा आतलं तापमान हे कमी मेंटेन, म्हणजे जास्त असतं,
हे इथलं तापमान वरचं 0 होतं आणि खालचं 4 अंशच होतं. म्हणजे ते जलचरांना जी गरमी पाहिजे थोडी तरी जिवंत राहण्यासाठी ती मिळते आणि काय होते, आतमधले जे मासे आहेत किंवा वनस्पती आहेत त्या मरत नाहीत. तर हे आहे पाण्याचं विसंगत आचरण. ह्यालाच काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर. इथपर्यंत ज्यांना ज्यांना कळलंय ते लोक हात वर करतील. बस 4च लोकांना कळलंय. सिद्धिका बेटा तुला नाही समजलं? सिद्धिका, अंकलेश, तुम्हाला नाही समजलं? हा, रिस्पॉन्स द्या रे, एवढा सन्नाटा चांगलं नाही वाटत. बर चला आता पुढच्या स्लाइड वर जाऊया आपण. पुढे काय आहे? हा, दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता. आता दवबिंदू काय असतं? तुम्ही बघितले सकाळी स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये आपल्या बाहेर जर कपडे असतील तरी ते कपडे थोडे ओले ओले लागतात. परत झाडांच्या पानावर आपल्याला असे टिपके टिपके दिसतात. बघितले हे? ह्याला आपण दवबिंदू म्हणतो, हो की नाही? होतंय काय मग आता त्याच्यामध्ये? तर आता आपण हे समजून घेऊया. काचांवरती पण असे सकाळी टिपके टिपके दिसतात, गाडीच्या काचांवरती, आपल्या खिडक्यांवरती, राईट? तर हे कसं काय घडलं ते आता आपण त्याचं मागचं जे कारण आहे ते जाणून घेणार आहोत. तर बघा, हे इथे दिलेलं आहे दवबिंदू, तापमान, पण मी हे आपल्या तुमच्या पुस्तकामधून आपण वाचूयात, कारण तुम्हाला ते जास्त रिलेट करता येईल आणि माहिती पण तुमच्या डोक्यात राहील की कुठे काय काय दिलंय. पुस्तक पाठ होईल जसं जसं तुमचं पुढे जाल तसं. एक मिनिट, मी ओपन करते पुस्तक. डिसेंबर संपेपर्यंत बहुतेक मुलांना तुमचा ना बऱ्यापैकी सगळ्या विषयांचा जो आहे सिलेबस कंप्लीट होईल. तुम्हाला शाळेमध्ये प्रिलियम कधी आहे? प्रिलियम माहितीये ना, बोर्डाच्या आधीच्या ज्या फुल मार्कांच्या परीक्षा घेतात. 6 जानेवारी. जानेवारी. ठीक आहे. आणि तुमची बोर्डाची प्रॅक्टिकलची परीक्षा कधी आहे? माहिती नाही. ती पण जानेवारीच्या एंडला वगैरे असेल बरं का, किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला आपण असू शकते मुलांना. तर आय होप आता तुमचा अभ्यास चांगला जोरात चालला असेल. चला आता मी तुमचं पुस्तक शेअर करते. हे बघा, मी फुल स्क्रीन झूम केलंय म्हणजे तुम्हाला चांगलं वाचता येईल. हा टॉपिक तुमच्या ज्या पण पेज नंबरवर दिलाय ते पेज उघडा. दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता, इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात ड्यू पॉइंट आणि ह्युमिडिटी. इंग्लिशमध्ये ड्यू पॉइंट म्हणतात, जो छोटासा जो दवबिंदू असतो तो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की हे दवबिंदू मुळामध्ये का बनतात. सिंपल आहे. तुम्हाला माहितीये मुलांनो, जलचक्र माहितीये ना तुम्हाला, पावसासाठी जे जलचक्र चालतं ते वॉटर सायकल, की पाण्याचं काय होतं, गरमीमुळे पाण्याचं बाष्पीभवन होतं, मग ती पाण्याची वाफ वर जाते, ढग बनतात, ढग थंड झाले की पाऊस पडतो. करेक्ट आहे. तर आता प्रत्येक सीझन मध्ये तर काय पाऊस पडत नाही ना, डेफिनेटली. मग हिवाळ्यामध्ये स्पेशली काय होतं, हिवाळ्यामध्ये आपलं जी हवा आहे आसपासची, त्या हवेमध्ये जे बाष्प आहे, म्हणजे हवेत पाणीच आहे ते, पण वायू स्वरूपामधलं जे पाणी आहे त्याची मात्रा काय होते, कमी होते. हवामानामध्ये थंडीमधल्या म्हणजे हिवाळ्यामधल्या हवामानामधली जी हवा आहे मोस्टली जशी काय असते, कोरडी असते, तिच्यामध्ये ओलावा कमी असतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, मॉइश्चर. मग रात्रीच्या वेळी काय होतं,
ही जेवढी पण पाण्याची वाफ ऑलरेडी प्रेझेंट आहे, रात्रीचं तापमान कमी झालं की मग ही हवा काय होते, बाष्पामध्ये, म्हणजे तिचं त्या वाफेचं परत स्थायूमध्ये रूपांतर होतं, सॉरी द्रवामध्ये रूपांतर होतं, हवेचं द्रवात रूपांतर होतं आणि मग ते पाण्याचे टिपके जे आहे ते आपल्याला इकडे तिकडे पडलेले साचलेले दिसतात. त्यालाच आपण काय म्हणतो, दवबिंदू. आता ह्या दवबिंदूशी रिलेटेड आता इथे हे वाला गोष्ट आपण हवं तर वाचूयात, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. चला, आज पहिल्यांदा कोणी आले, मी हायलाइट केले काय वाचायचे, हवं तर तुम्ही तुमच्या पुस्तकामधून वाचा. मी नाव घेते, त्या विद्यार्थ्यांनी हे वाचून दाखवायचंय. प्रथमेश, बेटा वाचशील? प्रथमेश निकम. येस मॅम. हा, वाच. सी तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते व ती हवा बाष्पाने संपृक्त होते. म्हणजेच अशा हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त बाष्पाचे संघनन होते. परंतु कोरड्या हवेचे तापमान 20 अंश सी असल्यास ती हवा 14.7 ग्रॅम एवढ्या बाष्प पातळीला संपृक्त होते. हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेले असल्यास ती हवा असंपृक्त हवा आहे असे म्हणतात. बरं, ठीक आहे, थांब बेटा, मी सांगते आता हे संपृक्त आणि असंपृक्त काय असतं. संपृक्त म्हणजे मुलांनो सॅटिस्फाय होणं, सॅच्युरेट होणं म्हणजे काय, आता तुम्हाला थोडक्यात सांगते, हवं तर हे तुम्ही घरी करून बघू शकता. एक दुसरं उदाहरण देते म्हणजे तुम्हाला हे पण समजेल. थोडस एकदम छोटा पेला भरून पाणी घ्या आणि मीठ घ्या एका दुसऱ्या पात्रात. चमच्याने ते मीठ टाका, विरघळवा, परत मीठ टाका, विरघळवा, परत मीठ टाका, विरघळवा, असं तोपर्यंत करायचंय. पण पहिले एक चमच विरघळवल्याशिवाय दुसरं मीठ नाही टाकायचं. तर एक पॉइंट असा येईल की तुम्ही मीठ जे टाकले ते विरघळतच नाही आता त्याच्यात, तर ते त्याच्या खाली जाऊन साचून राहते. म्हणजे काय, तुमचं ते जे मिठाचं जे सोल्युशन, मिठाचं जे पाणी आहे ते संपृक्त झालं, म्हणजे सॅच्युरेट झालं. आता त्याच्यामध्ये जास्त मीठ विरघळवू शकत नाही. सेम प्रयोग तुम्ही मिठाच्या ऐवजी साखर घेऊन पण करू शकता. इथपर्यंत एवढं कळलं की हे संपृक्त असणं किंवा असंपृक्त असणं म्हणजे काय हे कळलंय तुम्हाला? म्हणजे एखाद्या गोष्टीला स्वतःमध्ये सामावून घेण्याची पात्रता. तर पाण्यात सॅच्युरेट कधी होतं, एक पॉइंट येतो ज्याच्यामध्ये आता पुढे जाऊन मीठ विरघळत नाही. बस म्हणते, झालं एवढंच मी आता करू शकतो. आणि ह्याच पाण्याला जर तुम्ही गरम केलं की परत तुम्हाला जे मीठ आहे ते महागारी मिळेल किंवा परत जी साखर आहे ती महागारी मिळेल. पाण्याची वाफ होऊन जाईल आणि मागे साखर किंवा मीठ शिल्लक राहील. ठीक आहे, तर हा एक प्रयोग झाला. तर आता हवेमध्ये काय होतंय, तर बघा दोन प्रकारच्या हवा इथे सांगितलेल्या आहेत. सिंपल सांगितले. काय सांगितले आता, उदाहरणार्थ 40° तापमानात, म्हणजे हे उन्हाळ्यातलं तापमान आहे बघा, 40° तापमान असेल बाहेरचं, तर आपली जी 1 किलोग्राम कोरडी हवा जी आहे, 1 किलो हवा जी आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती ग्राम पाण्याचे बाष्प सामावू शकते? 49 ग्रॅमच फक्त पाण्याची वाफ सामावू शकते व ती हवा बाष्पाने संतृप्त होते. म्हणजे काय, बस आता तिच्यापेक्षा जास्त बाष्प, तिच्यापेक्षा जास्त पाण्याची वाफ ती होल्ड नाही करू शकत. मग उरलेली एक्स्ट्रा पाण्याच्या वाफेचं काय होणार? उरलेली जी एक्स्ट्रा पाण्याची वाफ आहे ती काय होते, अतिरिक्त झाल्यास बघा, बाष्पाचे हवेतील हे अधिक झाल्यास त्या पाण्याचे संगणन होते, म्हणजेच काय बनणार आहे, दवबिंदू. सेम टू सेम जशी आता कोरडी हवा आहे हिवाळ्यामधली बघा, आता हिवाळ्यामध्ये काय बघताय तुम्ही, 20 अंश, नॉर्मली रात्रीचं तापमान 20 अंशला जातं. तर इथे बघा उन्हाळ्यामध्ये बाष्प सामावण्याची पात्रता 49 ग्रॅम आहे, पण हिवाळ्यामध्ये ती पात्रता खूप कमी झाली आहे, 14.7 ग्रॅम आहे. तर मग उरलेली मग काय आहे,
एक्स्ट्रा जी हवा आहे, पाण्याची वाफ जी आहे ती काय होणार आहे, कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, पाण्यामध्ये, दवबिंदूमध्ये कन्वर्ट होणार आहे, है ना. म्हणून बघा आपल्याला हे दवबिंदू हिवाळ्यामध्ये जास्त दिसतात, उन्हाळ्यात काय एवढे दवबिंदू वगैरे बनलेले दिसत नाहीत, कारण उन्हाळ्यामधल्या हवेमध्ये चांगलीच पात्रता आहे जास्तीत जास्त पाण्याची बाष्प शोषून घेण्यासाठी, पण हिवाळ्यामधल्या हवेमध्ये तेवढी पात्रता नाहीये की जास्तीत जास्त पाण्याची वाफ ती होल्ड करून धरेल. समजले इथपर्यंत काय चाललंय? येस मॅम. रिप्लाय द्या रे, फक्त अनम्यूट करून हो किंवा नाही एवढंच म्हणायचंय. सगळ्यांनी रिप्लाय द्यायचंय मला, फक्त दिव्या एकटीच नाही बोलणार आहे. तर आता पुढची ही वाली व्याख्या बघा, ग्रीन हायलाइट केली, डार्क ब्लॅक मध्ये पाठ करायचंय. एका विशिष्ट तापमानाची संतृप्त हवा घेतली, म्हणजे जसं की आता इथे 40 अंशाची घ्या आता हवा, नाहीतर 20 अंशाची घ्या, कुठल्या तर तापमानाची एक असंतृप्त हवा घेतली, म्हणजे जिच्यामध्ये अजून बाष्प आपण पाण्याची वाफ अजून टाकू शकतो, ती अजून संतृप्त नाही झाली, असंतृप्तच आहे. तर बघा, एका विशिष्ट तापमानाची असंतृप्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले, तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हणतात. म्हणजे आपण काय करतोय आपण मुलांनो, हवेचं तापमान कमी 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 करतोय आणि त्या असंतृप्त हवेला संतृप्त बनवतोय. जसं की मगाशी मीठ टाकत होतो, टाकत चाललोय, तसं इथे पाण्याची बाष्प, पाण्याची वाफ टाकत चाललोय, तिचं तापमान कमी करून 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 एका पॉइंटला मग ती हवा संतृप्त होईल. अर्थात काय, याच्यापेक्षा जास्त आता तुम्ही जर तापमान कमी केलं तर मग दवबिंदू बनायला सुरुवात होईल, म्हणून त्या तापमानाला काय म्हणतात, दवबिंदू तापमान म्हणतात. कळलं इथपर्यंत? येस. आय होप मी जे म्हणते, जे शिकवते ते तुम्हाला कळतंय मुलांनो, ही थोडीशी फिजिक्सची भाषा आहे, भौतिक शास्त्राची भाषा आहे, सायंटिफिक लँग्वेज आहे. एक एक शब्दाचा अर्थ समजला की पूर्ण वाक्याचा अर्थ उमगतो. ठीक आहे, चला आता पुढच्या टॉपिक वरती जाऊया. असंतृप्त म्हणजे काय? असंतृप्त म्हणजे अजून ती सॅच्युरेट नाही झाली, संतृप्त नाही झाली, ती अजून पण आपण तिच्यामध्ये पाण्याची वाफ टाकू शकतो, ती पाण्याची वाफच बनून राहील. पण ज्या वेळी हवा संतृप्त बनते तर एक्स्ट्रा जी पाण्याची वाफ आता आपण ज्याला देणार आहे ती म्हणते नाही, आता मी जास्त पाण्याची वाफ नाही सामावू शकत, मग ती पाण्याची वाफ परत पाण्यामध्ये रूपांतरित होते, ज्यालाच आपण दवबिंदू म्हणतो. ठीक आहे, म्हणजे मॅम ते अजून पूर्ण नाही झालंय. हा, आपण आधी घेतली असंतृप्त हवा घेतली आणि तिला आपण थंड करतोय, तापमान कमी कमी करत नेतोय, तर मग एक पॉइंट असा येतो की ती त्या तापमानास ती हवा काय बनते, बाष्पाने संतृप्त होते, म्हणते बस झालं आता पाण्याची वाफ मला नको आता एक्स्ट्रा. मग ती ज्या पॉइंटला, ज्या तापमानाला ती संतृप्त होते म्हणजे दवबिंदू बनायला सुरुवात होते, त्या तापमानाला दवबिंदू तापमान म्हणतात. ठीक आहे, जसं आपण आता प्रयोगशाळेमध्ये जर करायचं म्हटलं, हा प्रयोग, हवा घेतलीये आपण आणि त्या हवेला आपण काय करतोय, थंड करतोय, आणि मग एक पॉइंटला काय होतं, आपल्याला पाण्याचे ड्रॉपलेट बनलेले दिसतात त्या पात्रावरती, तर ज्या तापमानाला हे पाण्याचे ड्रॉपलेट बनलेले दिसतात तेच तापमान काय असेल, दवबिंदू तापमान असेल. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, पाण्यातील वाफेचे प्रमाण, हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण, हवेमध्ये किती पाणी सामावलेलं आहे बाष्प रूपामध्ये, त्याला काय म्हणतात, निरपेक्ष आर्द्रता म्हणतात ना. आणि ती कशाच्या साहाय्याने मोजली जाते, हवेतील पाण्याचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने मोजले जाते. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. आता मला कळतंय, तुम्हाला कळलं नसेल. एकक आकारमानाच्या म्हणजे काय, आकारमान म्हणजे काय, व्हॉल्यूम. म्हणजे समजा 1 मीटर क्यूब, एक आपण काय घेतला, चौकोन घेतला,
ज्याची लांबी 1 मीटर आहे, रुंदी 1 मीटर आहे, जाडी पण 1 मीटर आहे आणि त्याच्यामध्ये हवा भरली. ठीक आहे, तर आपण ते म्हणू शकतो की ती 1 एकक आकारमानाची हवा आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये पाण्याची वाफ किती आहे, त्या पाण्याच्या वाफेचं वजन किती आहे? 10 ग्रॅम आहे, 20 ग्रॅम आहे, 1 किलो आहे, किती किलो आहे? तर त्याला काय म्हणतात? निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्राम पर मीटर क्यूब मध्ये मोजतात. सिंपल ना, पाण्याचं वजन किलोग्राम मध्ये आणि किती पैकी किलोग्राम आहे, तर किती आकारमानामध्ये किलोग्राम आहे. आकारमान आपण कशामध्ये मोजतो? मीटर क्यूब मध्ये. कळलं हे? ह्याचा अर्थ कळलं का? की बॉक्स बनवून दाखवू मी? कळलं मॅम. कळलं? ठीक आहे, चला चांगली गोष्ट आहे. तर आता पुढे जाऊयात. आता इथे बघा, हवेच्या दमटपणा. आता दमटपणा काय आहे तुम्हाला माहिती आहे. हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते. हवा कोरडी आहे की दमट आहे. आता जसं बघा, मी समुद्रकिनारी इथे मुंबईला राहते, तर इथली हवा काय असते? दमट असते. उन्हाळ्यामध्ये काय होतं? उन्हाळ्यामध्ये ना घाम आला की असं चिकट चिकट होतं अंग इथे मुंबईमध्ये, पण गावाला अंग कोरडं कोरडं राहतं. तिथे असं चिकट चिकट नाही फील होत. हे अनुभवलंय तुम्ही? कोणी अनुभवलंय? डेफिनेटली हे खूप जणांनी अनुभवलेलं असेल. तर हा दमटपणा आता काय आहे बघा. हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते. म्हणजे हवेमधले असलेल्या आर्द्रतेवर, मॉइश्चरवर नुसती अवलंबून नसते. तर कशावरती अवलंबून असते? तर बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे, त्या हवेला संतृप्त करण्यासाठी पाण्याची किती वाफ अजून कमी पडते, त्याच्यावर ती पण अवलंबून असते. म्हणजेच ती हवेच्या तापमानावरही अवलंबून असते. कसं काय हवेच्या तापमानावर? मगाशी आपण बघितलं ना, तापमान जास्त असेल तर त्याचं संतृप्त करण्याची ताकद पण जास्त असते. बघितलेलं ना आपण, 40 अंशाला किती तापमान ते संतृप्त करू शकत होतं. म्हणजे 40 अंश तापमानाला हवा किती ग्रॅम बाष्प संतृप्त करू शकत होती आपण बघितलं, 49. आणि 20 तापमान असेल, 20 डिग्री तापमान असेल तर नुसतं 14.7 ग्रॅम बाष्पाला ती सामावून लगेच संतृप्त होते. म्हणजे दोघांवर, हवा दमट आहे की कोरडी आहे, 2 गोष्टींवर डिपेंड आहे. एक तर पाण्याची किती वाफ प्रेझेंट आहे, म्हणजे पाण्याचा मॉइश्चर किती आहे हवेमध्ये, आर्द्रता किती आहे, आणि दुसरं तापमान किती आहे त्या जागेचं त्या दिवशी. तर हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतात. तर इथे सूत्र दिलेलं आहे. शेकडा सापेक्ष आर्द्रता म्हणजे दिलेल्या आकारमानास, म्हणजे किती हवा आहे टोटल, त्या टोटल हवेच्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान म्हणजे किती बाष्पाची म्हणजे पाण्याची वाफ किती प्रेझेंट आहे, आणि खाली काय आहे दिलेल्या त्याच हवेच्या क्वांटिटीसाठी संतृप्त करण्यासाठी किती बाष्प गरजेचं आहे. म्हणजे कळते तुम्हाला, एक भांड आहे, एक भांड आहे, त्या भांड्यात ऑलरेडी किती बर्फ आहे, किंवा कुठली पण वस्तू, त्या भांड्यात ऑलरेडी किती बर्फ आहे आणि किती बर्फ सामावू शकतो, ह्या दोघांचं गुणोत्तर कळतंय. जसं की 5 बर्फाचे आईस क्यूब 5 आहेत, पण त्याच्यामध्ये 15 सामावू शकतात. मग ह्याचं गुणोत्तर काय होईल? 5/15 ही काय झाली? शेकडा सापेक्ष आर्द्रता. कळतंय काय चाललंय? येस मॅम. ठीक आहे, चला आता पुढे बघूयात आपण. हे बघा,
दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता 100% असते. दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता 100% असते. म्हणजेच बघा ना, जेवढी ताकद आहे तेवढं सगळं सामावलं ना तिने. म्हणजे जेवढ्या भांड्यामध्ये ते बर्फ बसू शकतो तेवढा सगळा टाकला आपण. मग जेवढं सामावलंय तेवढीच तिची ताकद आहे. म्हणजे तुमचा अंश आणि छेद सेम सेम होणार, कट होणार आणि उत्तर काय येणार मग? अंश छेद कट होऊन एक उत्तर आलं गुणुले 100 आहे. सूत्र बघा ना, कळतंय? हे बघा, वरती अंशामध्ये जेवढा नंबर आहे तेवढा छेदामध्ये पण येणार आणि गुणुले 100. म्हणून दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता किती असते? 100% असते. राईट. आणि जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. आणि जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते. किती सिंपल आहे ना. हवेची जेवढी ताकद आहे पाण्याची वाफ सामावून घेण्याची, तर त्या ताकदीची 60% ताकद जर तिने वापरली आणि बाष्पाला शोषून घेतलं तर हवा दमट आहे. म्हणजे हवेमध्ये जास्त बाष्प आहे तर तो ओली ओली हवा आपल्याला जाणवेल. आणि 60% पेक्षा कमी आहे तर हवा आपल्याला काय जाणवेल? कोरडी कोरडी जाणवेल. कळते? मॅम. हा, ठीक आहे. चला आता पुढे. हा बोल बेटा. मॅम, आर्द्रता म्हणजेच ना पाण्यामध्ये बाष्पाचं प्रमाण. हो, आर्द्रता म्हणजेच पाण्यामध्ये बाष्पाचं म्हणजे पाण्याच्या वाफेचं प्रमाण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मॉइश्चर. मॉइश्चर जास्त असला की मग आपल्याला हवा दमट जाणवते. पाण्यामध्ये मॉइश्चर कमी असला की हवा कोरडी जाणवते. थंडीमध्ये पाण्यामध्ये बघा मॉइश्चरच कमी होतो ना, हवा कोरडी कोरडी असते. त्याच्यामुळे मग आपली ही स्किन वगैरे, होठ वगैरे फाटतात. मग आपल्याला त्याला मॉइश्चर देण्यासाठी, ओलावा देण्यासाठी मग लोशन वगैरे लावावं लागतं किंवा खोबऱ्याचं तेल वगैरे मग आपण लावतो, है ना. तर आता पुढे बघा. म्हणून सेम टू सेम ही गोष्ट समजून घेण्यासाठी हे दोन गोष्टी दिलेत. थंड पाण्याची बाटली फ्रीज मधून काढून टेबलावर ठेवा व थोडा वेळ बाटलीचा बाह्य पृष्ठभागाचे निरीक्षण करा. हिवाळ्यात पहाटेच्या वेळी गवताच्या पानाचे, झाडाच्या पानांचे निरीक्षण करा. गाडीच्या काचांचे निरीक्षण करा. राईट. तर आता काय होतंय त्याचं एक्सप्लेनेशन इथे पुढे केलेलं आहे. हे तुम्ही आता स्वतःहून वाचायचंय मुलांना. ठीक आहे. हे समजून घेतलं की आतापर्यंत मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलंय ते चांगलं तुम्हाला समजेल. पुढे हे महत्वाचा टॉपिक, उष्णतेचे एकक. हे तुम्हाला 8वीला पण होतं. उष्णता ही पण एक प्रकारची ऊर्जाच आहे. म्हणून ऊर्जेचं जे एकक आहे जूल, त्याच्यामध्येच आपण उष्णतेला पण मोजतोय. आणि सीजेस एकक काय आहे? कॅलरी. कॅलरी मापी होती बघा तुम्हाला 8वीला, आठवते मुलांनो? कॅलरी मापीची आकृती दिलेली 8वीला. तर ते पण इथे दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. 1 किलोग्राम पाण्याचे तापमान, 1 किलोग्राम पाण्याचे तापमान हे 1 अंश डिग्रीने वाढवण्यासाठी, म्हणजे जर सुरुवातीला 14, 14.5 आहे ते 15.5 करायचं असेल, म्हणजेच आपण 1 डिग्री अंश सेल्सिअसने तापमान जर वाढवतोय तर ते वाढवण्यासाठी आपण गॅस चालू करून जेवढी उष्णता देतोय ना, त्याच उष्णतेस काय म्हणतो? 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतो. ठीक आहे. तर 1 किलो साठी जी उष्णता द्यावी लागली 1 सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी ती किलो कॅलरी आहे. आणि ह्याच्याच बिलकुल उलट, नुसतं 1 ग्राम, बघा 1 ग्राम पाणी किती असेल कल्पना करा. 1 ग्राम पाण्याचे तापमान सेम आपल्याला 1 अंश डिग्रीने वाढवायचं असेल तर ती जी आपण उष्णता देतोय त्याच्यासाठी आपण काय म्हणतो? 1 कॅलरी. इथे आहे 1 किलो कॅलरी. सिंपल. पाणी 1 किलो असेल तर 1 किलो कॅलरी, आणि पाणी 1 ग्राम असेल तर 1 कॅलरी उष्णता. ठीक आहे. आणि 1 किलो कॅलरी म्हणजेच किती असते ती? 1000 कॅलरी. जसं 1 किलोग्राम 1000 ग्राम असतं तसं 1 किलो कॅलरी 1000 कॅलरी असते. सिंपल. आणि कॅलरी आणि जूल मधलं हे पण तुम्हाला रिलेशन 8वीला होतं. 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. ठीक आहे. आता हे जूल नाव का आहे? तर इथे एक शास्त्रज्ञाबद्दल माहिती दिली.
जेम्स जूल, हे जरा तुम्ही स्वतःहून वाचा की ह्याच्या नावावर ह्याने काय केलं ज्याच्या नावावरून आपल्याला हे जूल हे सूत्र मिळालेलं आहे, म्हणजे एकक मिळालेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे, विशिष्ट उष्माधारकता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता ही काय असते? ह्याच्यासाठी ना हे पुढची ही जी सूत्र वगैरे ही पण आपल्याला आठवीला होती, पण तुम्हाला आठवत नसेल, आधी आपण ह्याच्यासाठी एक व्हिडिओ बघूया, मग तुम्हाला समजायला जरा सोपं पडेल. ठीक आहे, चालेल? हो नाही, काहीतरी बोला रे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, बरोबर आहे. स्पेसिफिक विशिष्ट उष्मा धारण करून ठेवायची क्षमता. मॅम आता सांगितलेलं परत एकदा सांगा. बेटा मी फक्त व्हिडिओ दाखवते. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा म्हणजे विशिष्ट उष्मा धारण करून ठेवायची पात्रता वस्तूची. एक मिनिट, मी व्हिडिओ शेअर करते. तुम्हाला काही समजलं नाही तरी मी एक्सप्लेन करेल मुलांना, डोंट वरी. चला जैसे कि मान लीजिए एक में पानी और दूसरे में अल्कोहल हो और दोनों में 1-1 डिग्री सेल्सियस हमें टेम्परेचर इंक्रीज करना है. हेलो गाइस, वेलकम. आज हम डिस्कस करेंगे हीट कैपेसिटी एंड स्पेसिफिक हीट कैपेसिटी होती क्या है और इसका रियल लाइफ में हम रोज कैसे यूज करते हैं. हीट कॅपॅसिटी म्हणजे उष्मा धरून ठेवण्याची क्षमता. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे विशिष्ट उष्मा धरून ठेवण्याची क्षमता. चला आता समजून घेऊया. मान लीजिए हमें ये कहा गया आपको 1 कप चाय और 5 कप चाय बनानी है, तो आप मुझे बताइए कौन से चाय जल्दी बन जाएगी, एक कप वाली या फिर 5 कप वाली. अब जरा इसे ऐसे सोचिए कि मान लीजिए, सांगा कोणता लवकर चहा बनेल? 1च कप बनवायचा आणि 5 कप चहा बनवायचा, कुठला चहा लवकर बनवून होईल? 1 कप. 1 कप का बरं? कारण तो का कमी मॅम राहील. हा, कारण पाणी थोडंच लागेल ना, पाण्याला उकळवायला उष्णता पण कमी वेळ द्यावी लागेल, है ना. चला पुढे बघूया. ये कि जो 1 कप वाली चाय है उसमें इतना ही पानी भरा होगा और जो 5 कप वाली चाय है उसमें थोड़ा ज्यादा पानी भरा होगा. अब इसको ए नाम दे देते हैं और इसको बी नाम दे देते हैं. अब इसकी जो हीट है उसको Q1 बोल देते हैं और इसकी हीट को Q2 बोल देते हैं. अब दोनों में मान लीजिए हमें 1 डिग्री सेल्सियस का आपण जी उष्णता ऊर्जा देतोय जूल मध्ये, तिला ह्यांनी नाव Q1 दिले आणि तिला हीट Q2 दिले. टेम्परेचर इंक्रीज करना है, तो कौन ज्यादा हीट अब्सॉर्ब कर पाएगा, 5 कप वाला या फिर 1 कप वाला. ओके, तो अब इसमें सोचिए कि कौन ज्यादा हीट अब्सॉर्ब कर पाएगा, 5 कप वाला या 1 कप वाला. तो 5 कप वाला ज्यादा हीट अब्सॉर्ब कर लेगा क्योंकि ये ज्यादा है. और हमारी चाय कौन सी जल्दी बन जाएगी, 1 कप वाली. ये तो बस कॉमन सेंस है. तो दूसरे सिनेरियो के ऊपर देखते हैं. मान लीजिए दोनों ही हमें 5 कप वाली चाय बनानी है. अब इसके अंदर अगर एक फर्स्ट में 2 डिग्री सेल्सियस का टेम्परेचर इंक्रीज करना हो और सेकंड में 5 डिग्री सेल्सियस का टेम्परेचर करना हो, तो किसको ज्यादा हीट हमें देनी पड़ेगी. फिक्स बात है, जिसमें सबसे ज्यादा टेम्परेचर इंक्रीज करना है उसकी हमें सबसे ज्यादा हीट देनी पड़ेगी. Q is greater than. मान लीजिए कि डिफरेंट मटेरियल, जैसे मान लीजिए एक में पानी और दूसरे में अल्कोहल और दोनों में 1 डिग्री सेल्सियस हमें इंक्रीज करना है. तो ये भी फिक्स बात होगी कि दोनों में जो हीट होगी वो सेम नहीं होगी. Q1 and Q2 is not equal. इन सारी चीजों से हम क्या सकते हैं कि
कैपेसिटी होती क्या है, देखिए हीट कैपेसिटी ऑफ ए बॉडी इज डिफाइंड एज द अमाउंट ऑफ हीट अब्सॉर्ब्ड और चेंज द टेम्परेचर 1 मिनट। ठीक है, 1 मिनट टेम्परेचर चेंज करने के लिए जितनी हीट उसे अब्सॉर्ब करनी पड़े, अवशोषित करनी पड़े या रिजेक्ट करनी पड़े कि निकालनी पड़े बाहर, वही उस बॉडी क्या कहलाएगी, हीट कैपेसिटी कहलाएगी, ऊष्मागतिकता कहलाएगी। अब देखिए कि रिजेक्ट का कळलं मुलांनो? म्हणजे इथे एकदा इकडे पाणी घेतलेलं आणि इकडे त्यांनी काय घेतलेलं, अल्कोहोल घेतलेलं. तर पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी समजा 1 अंशाने तापमान वाढवण्यासाठी समजा त्यांनी गॅस जो चालू आहे तो 20 सेकंड गॅस चालू ठेवला आणि मग तापमान बघितलं की आधी 25 होता तर 26 झालं आणि ते जे अल्कोहोल आहे त्याच्यासाठी त्यांनी बघितलं अरे 10 सेकंदामध्येच तापमान वाढलं, गॅस लगेच बंद केला. याचा अर्थ कुठल्या तापमान वाढवण्यासाठी म्हणजे जास्त उष्णता कोणाला द्यायला लागली, आपल्याला अल्कोहोलला की पाण्याला द्यायला लागली. याचा अर्थ पाण्याची उष्णता संदीप, तू आता जॉईन झालास का? दिव्या, क्या हुआ? मैम ने खत्म कर दी क्लास? नहीं मैम, मैम डिस्कनेक्ट हो गई है. अरे कुछ बोला नहीं उन्होंने? नहीं मैम,